आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले शरीर आणि मन थकून गेले आहे, पण आता आहे एक विश्वासाचं ठिकाण, शाश्वत क्लिनिक. येथे आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ, इस्कॉन आरोडे, शाखा विटा या शहरामध्ये काही दिवसापासून हरे कृष्णाचा सत्संग होत आहे. त्यामध्ये अक्षर केशव प्रभूजी इथल्या शाखेचे प्रमुख आहेत. त्यांच्याबरोबर 5 भक्त इथं त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करतील. तर ही जी शाखा आहे आजपासून आम्ही कार्तिक महिन्यामध्ये अधिकृत करत आहे आणि इस्कॉनचे 800 सेंटर आहेत. तर त्यापैकी आरोडेच्या अंतर्गत हे एक सेंटर आहे आणि इथं प्रत्येक आठवड्याला गजानन मंदिर ब्राह्मण गली विटेमध्ये सत्संग, विकली सत्संग म्हणजे साप्ताहिक सत्संग होईल. त्या सत्संगचे कार्य रूपरेखा आहे 6 ते 8. त्यामध्ये कीर्तन, प्रवचन आणि सर्वांच्या करता प्रसाद राहील. कृष्ण सत्संग या नावाखाली काम चालू आहे, तर त्याच्या आणि ह्याच्यात काय फरक आहे? ॲक्च्युली जसे की आपण जाणता की कोणतेही कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा कोणतेही संस्थान असतात त्यांचे एक मॅनेजरल स्ट्रक्चर असतो. श्रीला प्रभुपादजी जेव्हा त्यांनी हे इस्कॉन स्थापित केलं तर त्यांच्या अध्यक्षतेखाली GBC असे एक बॉडी नेमली गेली. त्याच्या GBC बॉडीनंतर रिजनल सेक्रेटरी नंतर अध्यक्ष, हे मंदिरचे अध्यक्ष आहेत आणि मंदिरच्या अध्यक्षतेखाली वेगवेगळ्या विभिन्न शाखा असतात. मग आता इथं जो दुसरा सत्संग जो चालू आहे आपण जे म्हणता तो इस्कॉनच्या अंतर्गत नाहीये की इस्कॉन अधिकृत नाहीये किंवा इस्कॉनच्या रेकॉर्डमध्ये तो सत्संग कुठेही नाहीये. जो बोनोफाईड किंवा अधिकृत जो सत्संग आहे तो हा इथं स्थापित केला जाईल. आम्ही त्यांच्याबरोबर वर्कआउट करत होतो इस्कॉनच्या छत्रछायाखाली कार्य करण्याकरता, परंतु काय कारणास्तव ते नाही झाले. इथं काय काय उपक्रम राबवले जाणार? ओके, स्थानिक पातळीवर इथं शहरात काय राबवले? खाली पातळीवर इथं प्रत्येक आठवड्याला सत्संग आहे. यामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन, सर्व भाविक भक्तांच्या करता प्रसाद. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना माहीत आहे युगधर्म म्हणजे हरिनाम, नामकीर्तन. तर प्रत्येक महिन्यामध्ये नगर संकीर्तन होईल. विविध विट्याच्या शहरामध्ये विविध भागामध्ये भक्तिवृक्ष भक्तीचं बीजारोपण केलं जाईल. रथ उत्सव आणि जन्माष्टमी, रामनवमी असे कार्यक्रम केले जाते. तो ये आज बीटा में जो है बहुत बड़ा हरिनाम होने जा रहा है और पिछले कई महीनों से जो है यहाँ प्रचार तो हो रहा था, लेकिन अब जो है इसको अधिकृत रूप से जो है इसको बड़े पैमाने पे करना है. और ये अलग अलग जगहों से आज जो है ना भक्त आए हैं हरिनाम के इस हरिनाम में, और अभी थोड़ी देर में जो है हरिनाम निकलेगा और इसमें सभी जो लोग हैं सब सहभागी हुए ताकि बीटा के कोने कोने में लोगों को ये पता चले कि इस्कॉन का प्रचार जो है बीटा में बड़े अच्छे धूमधाम से होगा. तो इसके लिए सभी लोग आप सहयोग करिए और हर हफ्ता जो है बीटा सेंटर में आइए और शनिवार को जो है यहाँ जो है 6 से 8 बजे तक जो कीर्तन होगा, जिसमें प्रवचन होगा और कीर्तन होगा, सबके लिए महाप्रसाद होगा और नृत्य होगा बहुत सुंदर तरीके से, नाच गान इस तरह से. तो आप सभी लोग आइए. इस्कॉन एक जागतिक पातळीवरची कार्य करणारी संस्था आहे. आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संघ जगामध्ये त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र आहे. तसंच एक केंद्र आपण विटा इथं चालू केलेलं आहे. श्रील प्रभुपादांचं जे कार्य आहे की घराघरामध्ये भगवद्गीतेचं ज्ञान गेलं पाहिजे, सनातन धर्माचं ज्ञान प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि हे कार्य ही संस्था फार मोठ्या उत्साहानं आणि अतिशय प्रगतीपथावरती करत आहे. आणि त्याचं एक केंद्र आता विटामध्ये आपण चालू केलेलं आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण सत्संग घेतलेले आहेत आणि त्याचं कार्य मोठ्या प्रमाणावरती चालू केलेलं आहे. परंतु आता हे अधिकृतरित्या व्हावं म्हणून हा कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे की जेणेकरून लोकांना एक माहिती पोचली पाहिजे की इस्कॉनचं कार्य आता विटामध्ये पण सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी आपण ओपनिंगचा कार्यक्रम केलेला आहे. हरे कृष्ण.
तर इस्कॉनचे जगभरामध्ये जवळपास 800 ते 1000 मंदिर आहेत. त्यापैकी एक मंदिर आपल्या आरवडेमध्ये आहे. श्री श्री राधा गोपाल मंदिर. 2009 साली त्या मंदिराचे उद्घाटन झाले. तर या मंदिराच्या माध्यमाने आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा वेगवेगळे सेंटर स्थापित झालेले आहेत. तर त्या अनेको सेंटरपैकी एक सेंटर आपल्या विटामध्ये पण आहे. विटा इस्कॉन सत्संग विटा नावाने सत्संग चालू आहे. तर त्याचं उद्घाटन आज मोठ्या स्वरूपात झालेलं आहे. तर आपण सर्वांनी सहयोग करा आणि हे सत्संग अजून वाढावा त्यासाठी खूप प्रचार करा. हे अनुभवा आयुर्वेदाचे सामर्थ्य. नाडी परीक्षणाद्वारे तुमच्या शरीराची खरी ओळख, प्रकृती परीक्षण, आहार विहार सल्ला आणि संपूर्ण उपचार, तेही कोणत्या साईड इफेक्ट शिवाय. स्त्रियांसाठी विशेष सेवा, पीसीओडी, वंध्यत्व, अनियमित मासिक पाळी, गर्भाशयातील गाठी, हार्मोनल असंतुलन, सौंदर्य आणि केसांच्या तक्रारींसाठी प्रभावी आयुर्वेदिक उपचार. आणि पुरुषांसाठी देखील थायरॉइड, डायबिटीज, बीपी, कोलेस्ट्रॉल, सांधिवात, मूळव्याध, वजन वाढवणे किंवा कमी करणे यावर देखील उत्कृष्ट चिकित्सा. येथे आहे आयुर्वेद आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम. तज्ञ डॉक्टर्स डॉक्टर दादासाहेब पाटील MD, PhD स्कॉलर आणि डॉक्टर पूजा दादासाहेब पाटील, आयुर्वेदचार्य, नाडी तज्ञ आणि आहार तज्ञ. तुमचं आरोग्य फक्त बरे करणं नाही तर ते शाश्वतपणे संतुलित ठेवणं हेच आमचं ध्येय. शाश्वत क्लिनिक, चोंडेश्वरी चौक, G कॉम्प्लेक्स, साळशिंगे रोड, विटा. आयुर्वेदाने घ्या आरोग्याचा शाश्वत अनुभव.